नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये इक्लर्स, आयनायझर आणि इंडोसेंट बँक तर या तीन कंपन्यांविषयी असणारे जॉब डिटेल्स शेअर करणार आहोत। हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता। आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पहा इन्फोसिस साठी रिक्रुटमेंट शेअर केलेली आहे। त्या ठिकाणी आपले कुठले कॅन्डिडेट जे आहे हे इंटरव्ह्यूला गेले होते का आणि त्या ठिकाणी कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे का, म्हणजे इन्फोसिस किंवा दुसऱ्या कुठल्याही कंपनीमध्ये जर सिलेक्शन झालं असेल तर तेही कमेंट करून मला नक्की सांगू शकता। तर इक्लर्स या कंपनीसाठी फ्रेशर ते ज्या कॅन्डिडेटला 2 इयर्स एक्सपिरियन्स आहे अशा कॅन्डिडेटसाठी रिक्रुटमेंट असणार आहे। आता याच्यामध्ये कुठल्या बॅचचे पास आउट किंवा काय काय स्किल सेट असायला हवे आणि अकाउंट आणि फायनान्स तर या रिलेटेड जे पॉसिबल क्वेश्चन असतात तर तेही व्हिडिओच्या शेवटी मी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आता इक्लर्स कंपनीसाठी पहा काय काय डिटेल्स आलेले आहे समजून घ्या। वी आर कंडक्टिंग मेगा वॉक इन ड्राईव्ह ऍट इक्लर्स असं सांगितलंय पहा, फायनान्स अनालिस्ट इन्व्हेस्टमेंट बँकिंग पुणे। तर हा रोल असणार आहे या ठिकाणी पहा। आता याच्यामध्ये कुठले कॅन्डिडेट इलिजिबल आहेत हे आपण समजून घेऊया। एनी ग्रॅज्युएट और पोस्ट ग्रॅज्युएट, बीए, बीकॉम, बीएफ, बीबीएम, बीएमएस, एमकॉम, एमबीए किंवा जे ज्यांच्याकडे पीएचडीएम डिग्री आहे पहा, एमटेक, बी किंवा बीटेक झालेले आहे। ऑफ पासिंग आउट इयर कुठले 20, 21, 22 आणि 23 चे जे बॅचचे पास आउट आहेत तर ते यासाठी एलिजिबल असणार आहेत पहा। आणि ज्या कॅन्डिडेटला पहा 2 इयर्स एक्सपिरियन्स आहे तर ते इमिजिएट जॉईनिंग पाहिजेत पहा, इमिजिएट जॉईनर त्यांना रिक्वायर्ड आहेत। आता याच्यामध्ये काय डिटेल आहे हे समजून घेऊया। त्याच्यामध्ये कुठल्या प्रोफाईलसाठी इंटरव्ह्यू होणार आहेत हे समजून घेऊया आपण। त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे पहा, वर्किंग ऑन इन्व्हेस्टमेंट बँकिंग अँड ट्रेड ऑपरेशन्स, middle and back office of financial institutions, preparation of reports using MI Excel, handling different stages of client product life cycle across stages, working on other capital market operational tasks other than trade life cycle support। त्याच्यामध्ये पहा जसं आपण अगोदरच सांगितलेलं आहे, जे पण कॅन्डिडेट 20, 21, 22 किंवा 23 बॅचचे जे पास आउट आहेत त्याच्यामध्ये नॉलेज काय असायला हवं तर इन्व्हेस्टमेंट बँकिंग, ट्रेड लाईफ सायकल, फायनान्स, अकाउंट रिलेटेड ज्यांचं नॉलेज आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात। आता याचा जो इंटरव्ह्यूचे जे लोकेशन आहे हे कुठं आहे आणि डेट काय आहे हे समजून घ्या। तर डेट असणार आहे पहा 12 ऑगस्ट पासून 14 ऑगस्ट पर्यंत 10 AM to 12:30 PM पर्यंत इंटरव्ह्यू असणार आहेत। याचा जो ऍड्रेस आहे ब्लॉक 1 LG फ्लोअर फेज 2 एम्बेसी क्वाड्रंट राजीव गांधी इन्फोटेक पार्क हिंजवडी फेज 2 पुणे महाराष्ट्र। तर हे आहे पहा। एकदा क्वालिफिकेशन डिटेल पण जसे तुमच्या स्क्रीनवर आले असेल पहा, हे या ठिकाणी समजून घेणं महत्वाचं आहे पहा। आणि टोटल या ठिकाणी जे आहेत 30 व्हॅकन्सीज आहेत। जे पण कॅन्डिडेट फ्रेशर आहेत पहा किंवा ज्या कॅन्डिडेटला इन्व्हेस्टमेंट बँकिंग मध्ये 2 इयर्स एक्सपिरियन्स आहेत असे कॅन्डिडेट 12 ते 14 ऑगस्ट तर या वेळेत इंटरव्ह्यूला येऊ शकतात पहा। आणि जसं मी सांगितलं होतं पहा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर की आपण जे आहेत अकाउंट आणि फायनान्स साठी जे पण पॉसिबल क्वेश्चन्स असतात तर ते शेअर करणार आहोत। याच्यामध्ये पहा फायनान्स अँड अकाउंटिंग डेफिनेशन, डेरिव्हेटिव्ह डेफिनेशन, टाइप्स ऑफ डेरिव्हेटिव्ह किंवा ग्लोबल केवायसी इन इन्व्हेस्टमेंट बँकिंग, डेफिनेशन अँड आयडिया अबाउट द स्ट्रक्चर। एएमएल काय तर एएमएल चा फुल फॉर्म आहे अँटी मनी लॉन्ड्रिंग। बेसिक प्रिन्सिपल काय, डिफरन्स बिटवीन अ फ्युचर अँड फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट किंवा डिफरन्स बिटवीन पुट अँड कॉल ऑप्शन्स। ट्रेड लाईफ सायकल काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 3 गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग, व्हॉट इज कॅपिटल मार्केट। स्क्रीनवर सगळी इन्फॉर्मेशन गो थ्रू तुम्ही करू शकता पहा। ऍसेट, ऍसेटचे टाईप, इन्व्हेस्टमेंट बँकिंग काय आहे, सेकंडरी आणि प्रायमरी मार्केट काय आहे ही सगळी इन्फॉर्मेशन। आणि अबाउट इक्लर्स, इक्लर्स बद्दल तुम्हाला त्याच्यामध्ये सीईओ कंपनी कशामध्ये डील करते, ठीक आहे। तर या सगळ्या रिलेटेड कंपनीचे जे पण प्रॉफिट झालेलं आहे लास्ट क्वार्टर तर या ठिकाणी तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन कॅरी करू शकता। ज्या ठिकाणी पहा अकाउंट आणि फायनान्स ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे पहा तर हे कॉमन क्वेश्चन्स आहेत तर याची तुम्ही चांगली प्रॅक्टिस करू शकता पहा। तर जी नेक्स्ट रोल आहे म्हणजे नेक्स्ट कंपनी आहे पहा तर आयनायझर या कंपनीसाठी इंटरव्ह्यू होणार आहेत ऍज अ कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह पुणे लोकेशन साठी। तर याच्यामध्ये काय काय रिक्वायरमेंट आहे हे समजून घेऊया आपण। तर एक्सलंट इंग्लिश आणि हिंदी कम्युनिकेशन सांगितले, ग्रॅज्युएट अँड अंडर ग्रॅज्युएट कॅन अप्लाय आणि ज्या कॅन्डिडेटला मिनिमम 1 इयर ऑफ बीपीओ एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या कंपनीसाठी इंटरव्ह्यूला येऊ शकतात। सॅलरी पॅकेज पण त्यांनी चांगलं दिलेलं आहे पहा, 25K CTC राहणार आहे या ठिकाणी। आणि याचे जे लोकेशन असणार आहे हे पुणे महाराष्ट्र या ठिकाणी आहे पहा। हा संपूर्ण वीक म्हणजे 14 तारखेपर्यंत
जे आहेत या कंपनीसाठी इंटरव्ह्यू असणार आहेत पहा. यासाठी जे तुम्हाला इंटरव्ह्यूला यायची जी डेट आहे तर 14 ऑगस्ट पर्यंत तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता पहा. आणि जे लोकेशन असणार आहे हे आहे पहा, आयनायझर आयटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, विकफिल्ड आयटी सिटी, इन्फो पार्क, सकोरे नगर, विमाननगर, पुणे, महाराष्ट्र. विमाननगर या ठिकाणी हा व्हॉइस मध्ये जॉब असणार आहे पहा, ऍज अ कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह. तर मिनिमम पहा या ठिकाणी या कंपनीसाठी 1 year एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे. आणि सॅलरी पण त्यांनी मेन्शन केलेली आहे पहा, 25K. सीटीसी तुम्हाला राहणार आहे. लोकेशन आहे विमाननगर, पुणे, महाराष्ट्र. आता याच्यानंतर जो थर्ड रोल असणार आहे पहा, हा कासामध्ये आहे पहा. याच्यामध्ये पहा जो रोल राहणार आहे हा बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर असा आहे पहा. आता याच्यामध्ये ज्या कॅन्डिडेटला पहा फ्रेशर आणि 5 years एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट येऊ शकतात. टोटल 20 वॅकन्सीज असणार आहेत. आणि पॅकेज या ठिकाणी राहणार आहे पहा 4.5 LPA. याच्यामध्ये काय काय सांगितलं हे समजून घेऊया आपण. फ्रेशर आणि जसं मी सांगितलं 5 years ज्यांना एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला यायचं आहे पहा. आता बँकमध्ये हा जॉब असणार आहे इंडोसिंड बँकेमध्ये. त्याच्यामध्ये जॉब डिस्क्रिप्शन काय काय आहे हे समजून घेऊया आपण. जनरेट न्यू बिझनेस टू द बँक बाय डुईंग फ्रेश एक्विजिशन ऑफ कासा अँड अदर बँकिंग प्रोडक्ट्स. मॅनेज अँड सेल सेव्हिंग अकाउंट बाय कंडक्टिंग सेव्हरल मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज. Understand and analyze the customer needs and provide customized solution to fulfill their requirements. Extend professional customer service to achieve a high level of customer satisfaction and retention. हे पहा तुम्हाला ट्रेनिंग मध्ये हे जॉब डिस्क्रिप्शन आहे. ओव्हरऑल बँकेचा रोल असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेनिंग जे आहे हे फॉर शुअर प्रोव्हाइड केले जाणार आहे. आता रिक्वायरमेंट काय काय आहे, कोण इलिजिबल आहे. ग्रॅज्युएट विथ 1 to 9 years सेल एक्सपिरियन्स फ्रॉम बँकिंग, फायनान्शियल अँड इन्शुरन्स इंडस्ट्री. प्रायर सेल्स एक्सपिरियन्स इन NBFC, फार्मा, टेलिकॉम जे पण सेक्टर आहेत पहा. आता एज रेंज समजून घ्या, 21 to 30 years पर्यंत पाहिजे. शुड बी कम्फर्टेबल युजिंग गॅजेट्स लाईक टॅब, मोबाईल्स. फ्रेशर विलिंग टू मेक करिअर इन सेल्स बँकिंग इंडस्ट्री कॅन बी कन्सिडर. शुड बी यंग अँड एनर्जेटिक विथ पॅशन फॉर सेल्स. स्ट्रॉंग कस्टमर सर्व्हिस ओरिएंटेशन अलॉंग विथ प्रोसेस अडेरन्स. ठीक आहे, तर सेल्स मध्ये हा जॉब रोल आहे बा. आता याच्यामध्ये काय सांगितले, याच्यासाठी जो तुम्हाला इंटरव्ह्यूला यायची जी टाइम आहे बा तर तो असणार आहे पहा 9:30 AM to 2 PM. ड्रेस कोड फॉर्मल सांगितलंय. आता इंटरव्ह्यूचे जे लोकेशन असणार आहे हे वाशी आहे बा. ग्राउंड फ्लोर, हॉटेल नीलकरण बिल्डिंग, प्लॉट नंबर 12, सेक्टर 24, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र. आणि जे कॉन्टॅक्ट पर्सन आहे ते भूषण खैरनार आहेत. मुंबई लोकेशन साठी हा फ्रेशर जे पण आपले ग्रॅज्युएट आहेत याच्यामध्ये पहा 13 ऑगस्टला हा इंटरव्ह्यू असणार आहे. 9:30 AM to 2 PM पर्यंत इंटरव्ह्यू असणार आहे. टोटल 20 वॅकन्सीज आहेत पहा, 20 वॅकन्सीज आहेत. तर आशा करतो दिलेली सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला समजली असेल पहा. तर इक्लर्स मध्ये पण तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता, कारण इक्लर्स मध्ये पहा गेल्या 3-4 महिन्यापासून ड्राईव्ह सुरू आहे. मोस्ट ऑफ त्यांचे जे वॅकन्सी आहेत हे क्लोज करणार आहेत. त्याच्यामुळे जे पण आपले पहा 20 पासूनचे जे ग्रॅज्युएट कॅन्डिडेट आहेत ते सगळे या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट बँकिंगची थोडीशी प्रॅक्टिस करा. या ठिकाणी पहा इंग्लिश कम्युनिकेशन पण ती कंपनी चेक करते. 2च इंटरव्ह्यू राऊंड असणार आहेत. फक्त तुम्हाला स्वतःचं सेल्फ इंट्रोडक्शन आणि त्यांनी ऑलरेडी शेअर केलेली इन्फॉर्मेशन आहे की कशा रिलेटेड त्यांना प्रोफाईल हवी आहे, तर त्या रिलेटेड तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करून या, म्हणजे तुमचं जे सिलेक्शन आहे हे त्या ठिकाणी इझिली होऊ शकतं. जे पण इंटरव्ह्यूला येणारे कॅन्डिडेट आहेत सगळ्यांना ऑल दी बेस्ट. भेटूया अशाच प्रकारच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.